कसं असतं, यंग एजमध्ये आपण सीट चालू करायचं म्हटलं, यंग एजमध्ये सुरुवातीला काय पगार तेवढे जास्त नसतो. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हटलं 15,000चं उदाहरण, 15,000 सीटमध्ये टाकण्यासाठी मला पगार किती पाहिजे? बरोबर. मी आताच्या घडीला तेवढं टाकू शकतो. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की माझ्या पगाराच्या किती टक्के मी सीटमध्ये टाकतो? सर मला आठवतंय, मी ज्या वेळेला 18 वर्षाचा होतो, आय एम थर्ड जनरेशन इन टू दिस बिझनेस. मी आधीच डिस्क्लेमर देतो, माझ्या आजोबांपासून आम्ही गुंतवणूक क्षेत्रात आहोत, त्यामुळे मला याबद्दलची माहिती, अगदी मी कार्टून नेटवर्क कधी बघितलंच नव्हतं, CNBC बघतच मोठा झालेलो, त्यामुळे मला माहिती होतीच. पण मी ज्या वेळेला 18 वर्षाचा झालो त्यावेळेला माझ्या बाबांनी मला देत असलेल्या पॉकेट मनीमधनं 1,000 रुपयाची SIP करायला लावलेली. दॅट वॉज माय फर्स्ट स्टेप. वयाच्या 18व्या वर्षापासून 1,000ची SIP. मी जसा 22-23व्या वर्षी छोटे छोटे कार्यक्रम घ्यायला लागलो, MBA झालेलो, लगेच काही ट्रेनर म्हणून कोणी मानधन मोठं देऊन काही बोलवत नसतं. सो अशा टप्प्यावरती माझ्या 2-3 हजाराच्या SIPs चालू होत्या. असं माणसांनी जे मी म्हणालो ना, एकतर मी SIP करीन तर मी 15,000चीच करीन, असं माझं म्हणणं अजिबात नाही. SIP तुम्ही आता SEBIनी आता परवानगी दिली आहे 100 रुपयापासून सुरू करू शकता. तो 100 रुपयाची SIP मला सांगा कोण नाही करू शकत. डिसिप्लिन फक्त लागण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. मग ती 100 रुपयांनी करा, 1000 रुपयांनी करा, 2000 करा. लक्षात ठेवा एवढंच की आपण जेवढा चहामध्ये साखर घालू तेवढं चहा गोड होणार आहे. किमान 1-2 दाणे टाकायला तरी सुरुवात करा. डिसिप्लिन एकदा लागला, मुलांना डिसिप्लिन लागणं हे जास्त गरजेचं आहे. कसं आहे, आपल्या क्षमता टेस्ट करत करत जर आपण SIP केली, जर माझं 1 लाख रुपये उत्पन्न असेल तर मी किमान 20,000च्या तरी SIP करीन. माझं 1 लाखाचं उत्पन्न आहे महिन्याचं आणि मी 70,000च्या SIP केल्यात. अगेन अति सर्वत्र वर्जते. तुम्ही SIP करायला सुरुवात करताय ना, एक बेसिक रक्कम 2,000-5,000 डिसिप्लिन पहिला लावा की हे मला असं डिले ग्रॅटिफिकेशन करता येतंय का बाबा, ते पहिलं करता येणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. आणि अभी नाही तो कभी नाही असं नाही. या वर्षामध्ये मी भले 2,000चीच SIP केली आहे, मला कॉन्फिडन्स आला, पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी मी 5,000ची केली, त्याच्या पुढच्या वर्षी मी 10,000ची केली. असं करत वाढवत गेलो आपण तरी हे शक्यच आहे की दरवर्षी वाढवू शकतो. सो मला काय झेपतंय बाबा हे एकदा पाहून जर आपण असं केलं तर मग ह्या गोष्टीला आपल्याला मध्ये थांबवणं, पॉज करणं ही करण्याची वेळ नाही येणार. बघा, करता येतं का तर करता येतं, पण ते करणं योग्य आहे का तर उत्तर नाही. आपण ना आता लिबरल जगाकडे चाललेलो. पूर्वी कसं होतं, एकतर आई वडील बाहेर सोडायचे, 7 नंतर जायचं नाही म्हणजे नाही जायचं, तंगडं मोडून ठेवेन. आता कसं, आता आपण लिबरल वातावरण दिलंय. सो कधी 7 नंतर बाहेर जायचं, कधी नाही जायचं, ह्याचा विवेक बाळगून आयुष्य जगणं जसं आहे तसंच आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. जर तुम्ही या SIPs न डिस्टर्ब होता, न मध्ये अशा गॅप घेता करत गेलात तर त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होणार आहेत. सो SIP ही काहीतरी वेगळी गोष्ट नाहीये. बरेच जण म्हणतात SIP आणि SIP मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो, आता मला ना म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायचं. लक्षात घ्या, म्युच्युअल फंडाचाच SIP हे माध्यम आहे. म्हणजे जसं आपण RD करतो, आपण ते माझं RD चाललंय, आता ना मला FD करायचंय, ते FDत इन्व्हेस्ट करतो. FD इज लमसम आणि RD इज रिकरिंग. पण शेवटी जाण्याचं ठिकाण हे फिक्स्ड डिपॉझिटच होतं. तसंच म्युच्युअल फंड व्यवस्थेमध्ये दर महिन्याला होणारी इन्व्हेस्टमेंटला नाव दिलंय SIP.
तुम्ही कधीही त्याच्यामध्ये 5 लाख, 10 लाख, 50 लाख हवे तसे इन्व्हेस्ट करू शकता. फक्त तुम्हाला एक शिस्त लागावी आणि एक ऑटोमेट करता यावं, त्या व्यवस्थेचं नाव आहे SIP. फ्लक्च्युएटिंग इन्कम असेल तर व्हेरी नाईस क्वेश्चन. काय आहे, ज्या लोकांचं फ्लक्च्युएटिंग इन्कम आहे ना, त्यांना मी म्हणतो की त्यांनी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्सकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं आणि त्यांचं प्लॅनिंग करणं इज व्हेरी क्रिएटिव्ह थिंग. आमच्याकडे खूप असे फ्लक्च्युएटिंग इन्कम असलेले कलाकार, लेखक, हॉटेल व्यावसायिक असे बरेच जण आहेत की ज्यांना रेग्युलर लेवलवरती इन्कम नसतं. पण रेग्युलर लेवलवरचं इन्कम नसलं तरी माझं आर्थिक आयुष्य इररेग्युलर होऊ नये ह्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करता येतं. म्हणजे कसं, तर तिकडे डेट फंडाचा प्लॅटफॉर्म वापरता येतो. डेट फंड म्हणजे काय, इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे म्युच्युअल फंडाच्या शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या स्कीम्स. पण म्युच्युअल फंडामधनं फक्त शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट होते का, नाही. म्युच्युअल फंडातनं गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, बॉन्ड्स किंवा डेट या प्रकारात देखील इन्व्हेस्टमेंट होते, रिअल एस्टेटमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करणारे रिट्स आलेत. सो एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंटला ज्या वेळेला आपल्याला सुव्यवस्थापित प्रोफेशनली करण्याची वेळ आहे, त्या सिस्टीमचं नाव म्युच्युअल फंड आहे. ज्या वेळेला आपल्याला इररेग्युलर इन्कम आहेत, मोठ्या प्रमाणात 5 लाख 7 लाख पैसे येत आहेत, त्यावेळेला हे 5-7 लाख रुपये जे आहेत हे जर आपण इन्व्हेस्ट करून ठेवले डेट फंड्समध्ये आणि या डेट फंडमधनं एक दर महिन्याला स्वतःला SWP सारखा पगार घेतला की मला खर्च करण्यासाठी दर महिन्याला पगार मिळेल, त्या पगारामधनं मी माझे सगळे एक्सपेन्सेस करत जाईन आणि त्याच डेट फंडांमधनं STP केलं, SIPचा ट्रान्सफर प्लान, डेट फंडातनं इक्विटी फंडात माझ्या लॉंग टर्मच्या जी स्वप्न आहेत, मला घर घेण्यासाठी थोडेसे पैसे 4 वर्षानंतर वापरायचे, त्यासाठी चालवलेली STP, माझ्या रिटायरमेंटसाठी चालवलेली STP. सो ज्यांचं इररेग्युलर इन्कम आहे त्यांच्यासाठी SIP सारखी STP ही व्यवस्था देखील उपलब्ध आहे. त्या STP आणि आयुष्यात जगण्यासाठी आपल्याला रेग्युलर लेवलवरती पगार घ्यावा, त्याच्यासाठी SWP ही व्यवस्था छान करता येईल. अनेक रिअल इस्टेट एजंट्सचं मी अशा प्रकारे प्लॅनिंग करून दिलंय की जे म्हणतात कधी मिळाले तर 5-7 लाख रुपये मिळतात, पण ते दर महिन्यालाच मिळतील असं नाही, असे 2 ते 3च फ्लॅट विकले जातात. सो 2 ते 3 फ्लॅट विकून जर 15 लाख रुपये येतंय उत्पन्न, तर किमान 10 लाख रुपये तरी माझं उत्पन्न आहे असं प्लान करून ज्या वेळेला पैसे येतात त्यावेळेला ते डेट फंडांमध्ये जमा करणं. यामुळे होतं काय, एक विमानतळ बघितलंय आपण, विमानतळामध्ये एक प्लॅटफॉर्म असतो विमान उडण्यासाठी, त्याला काय म्हणतो आपण, धावपट्टी, रनवे. सो ही जी धावपट्टी आहे, हा जो रनवे आहे, हा रनवे म्हणजे आपले डेट फंड्स असतात. या रनवेवरती आपल्याला लँडिंग करता येतं आपल्या विमानाचं आणि या रनवेवरनच टेक ऑफ देखील होतं. सो या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी जसा रनवे वापरला जातो तसा फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये डेट फंड्स वापरले जातात. आता डेट फंड वापरताना देखील जे स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करतात ते डेट फंडांमध्ये खूप मोठी रिस्क घेऊन ठेवतात. आता डेट इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्यात सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ह्याच्यामध्ये आम्हाला रिटर्न मिळावे म्हणून मी इन्व्हेस्टमेंट केलीच नाहीये. सो त्यावेळेला मी कर्जरोखे, सरकारी कर्जरोखे, PSU बँका, PSU कंपन्या अशा कर्जरोख्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर दॅट विल बी सेफेस्ट, बट दॅट विल गिव्ह मी बेटर रिटर्न्स दॅन माय सेव्हिंग अकाउंट और करंट अकाउंट. किती मिळतात? 6% मानून चालायचं आपण. एक 6% तरी स्पीड माझ्या पैशाला राहतो. आता त्यातनच दर महिन्याला एक अमाऊंट
खर्चासाठी घेऊ शकतो मी आणि तशीच काही अमाऊंट माझ्या लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हसाठी मी इन्व्हेस्ट करत नेऊ शकतो. सो अशा प्रकारे प्लॅनिंग करता येऊ शकतं. येस मॅडम, तुम्हाला किती पैसे दर महिन्याला हवेत त्यावरती हे ठरतं. म्हणजे SWPचं जे गणित आहे त्यामध्ये मी मानतो 0.5%चं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, 0.5% अ मंथ म्हणजे वर्षाचे झाले किती 6%. जर मी 10 लाख इन्व्हेस्ट केलेले असतील तर मला SWP 5,000 पर्यंत घ्यायला हरकत नाही. आणि ह्याच 10 लाखाची रक्कम जशी 12 लाख 14 लाख होईल त्याच्या 0.5% मला मॅच करत नेता येईल. अशा प्रकारे प्लॅनिंग केलं गेलं तर ती गोष्ट आहे. आता ही 10 लाख म्हणजे तुम्ही समजू नका की 10 लाख जमले पाहिजेत. ही गोष्ट तुमच्याकडे 1 लाख जमले तर त्याच्यावरती 500 रुपयाची SWP पण सुरू करता येणं शक्य नक्कीच आहे. सो अमाऊंट डझंट मॅटर. तुमच्या आयुष्याची स्केल त्याप्रमाणे कपडे त्या मोजमापाने शिवण्याचा हा फायनान्शियल प्लॅनिंग क्राफ्टिंग हे त्या प्रकारे करत नेता येतं. डेट फंडाची लिक्विडिटी कशी? नेक्स्ट वर्किंग डेला डेट फंडाचे पैसे मिळतात. हो, मेडिकल इमर्जन्सी नेक्स्ट वर्किंग डेला मिळू शकतात. बघा, मेडिकल इमर्जन्सीसाठीचे काही पैसे हे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पण असले पाहिजेत आणि असे पैसे जे मी नेक्स्ट वर्किंग डेला दिले तर चालतील. अशा प्रकारचे जे मेडिकल इमर्जन्सीचे पैसे आहेत ते. अदरवाईज तुमच्याकडे मेडिक्लेमचं कार्ड जरी असलं तरी लक्षात घ्या, अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंटला पहिलं ऍडमिट करताना काहीतरी 10-20 हजार रुपये तरी लागतात. सो वी शुड नॉट टेक एनी एक्स्ट्रीम अप्रोचेस. पण आणखीन एक व्यवस्था देखील आता ही व्यवस्था खूप ट्रान्सफॉर्म होत चालली आहे. आता ना म्युच्युअल फंडाचं ATM देखील सुरू होत आहे. म्हणजे टेस्ट रन आमच्या देखील प्लॅटफॉर्मवरती त्याचा चालू आहे की तुम्हाला इमिजिएट विड्रॉवल, जसे ATM मधनं कसे पैसे पटकन येतात तशा प्रकारे त्या ATM च्या जे दिलेले जे डेट फंड आहेत त्या डेट फंडांमधनं तुम्ही सांगितलं 10,000 विड्रॉवल, लगेच 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिटेड. हे इट इज गोइंग टुवर्ड्स इट. पण किमान नेक्स्ट वर्किंग डेला तरी डेट फंडामधनं पैसे मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डेट फंडांचे पैसे हे मायनसमध्ये असू शकत नाहीत. जर आपण सिक्युअर्ड डेट घेतलंय, अनेक जण काय घेतात, प्रायव्हेट डेट घेतात. त्यांनी वोडाफोनचे पेपर्स वगैरे घेतलेले म्युच्युअल फंडांचे लिक्विडिटीचे इश्यू झाले ना. मग सो अनेक जण काय म्हणत असतात की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मध्ये रिस्क कुठल्या कुठल्या आहेत तर फक्त मार्केट रिस्क नाही आहे, लिक्विडिटी रिस्क सुद्धा आहे. मध्ये आता स्मॉल कॅप बाबत सेबीनी स्ट्रेस टेस्ट दिली ना. का तर लिक्विडेट करून किती दिवसात पैसे काढता येतील. मग काही स्मॉल कॅप फंडांना 27 दिवस आकडा आलाय, काही जणांना 30, काही जणांना 60. कारण का तर स्मॉल कॅप कंपन्या या काही अवाढव्य TCS, इन्फोसिस सारख्या मोठ्या नाही आहेत की ज्याच्यामध्ये कोणी 1 लाख शेअर जरी विकत घेत असला तरी विकत घ्यायला बायर आहे. सो त्यामुळे जर अशा प्रकारे जर पैसे अडकले आणि त्या कंपन्यांना लोअर सर्किट मिळत गेला तर मेरा नंबर कब आएगा, तर ते बरेच दिवस जाऊ शकतात. मार्केट क्रॅश होत असताना स्विच ओव्हर होऊ शकतं ना, आपण करू शकतो. हो, डेट फंडामध्ये लक्षात घ्या, मार्केट क्रॅश होणं हा शब्दच आपण सायकोलॉजिकली आपण इन्व्हेंट केलाय. मार्केट क्रॅश झालंय, आता काय मला करताच येत नाही ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, कोविड सारख्या परिस्थितीत ज्या वेळेला घरातनं बाहेर पडणं देखील शक्य नव्हतं, आपल्या सगळ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा काही ऑफिसेस बंद असं होतं, मार्केट एक दिवस तरी बंद होतं का? सो मार्केट कुठल्याही इमर्जन्सीमध्ये कधीही कोणाला पैसे लागू शकत असतात. आणि मोठमोठ्या
बँका, मोठमोठे वित्तीय संस्था, या सगळ्यांचे पैसे त्यात असतात. सो या लिक्विडिटी मूव्ह करण्यासाठी जे काही वर्किंग डेज आहेत मार्केटचे त्यात उपलब्ध असतात आणि त्यातनं आपल्याला आपले पैसे हे कधीही काढता येतात. हा, वा, खूप छान प्रश्न विचारलात सर. लक्षात घ्या, आपल्याकडे ज्या वेळेला म्युच्युअल फंड सुरू झाले त्यापासून आज 25 फंडांनी भारतात 30 वर्ष पूर्ण केलेली आहेत. सो लक्षात एक घ्या, 30 वर्ष पूर्ण केलेले 25 फंड आपल्याकडे भारतात आहेत आणि 100 वर्ष या इंडस्ट्रीला जगभरात होऊन गेलेली आहेत. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत इतिहासात एकही फंड हा बंद झाला आणि त्यामधले पैसे बुडाले इज नॉट पॉसिबल. होतं काय, जास्तीत जास्त एक फंड हाऊस दुसऱ्या फंड हाऊसला आपली ही सगळी ऍसेट आहे हे विकून टाकतं. सो या व्यवस्थेमध्ये आता तो फंडच बंद झाला असं नाही होत. मला आठवतंय ज्या वेळेला मी ती 1000ची SIP पण सुरू केलेली त्यावेळेला ती मॉर्गन स्टॅनली म्युच्युअल फंडात होती. काही वर्षांनी मॉर्गन स्टॅनलीनी भारतातला व्यवहार आटपला, ती दुसऱ्या फंडामध्ये मर्ज झाली. दुसरा फंड अजून 5-7 वर्षानंतर निघून गेला. आज ती अजूनही एक HDFCचा काहीतरी एक स्कीम मध्ये चालू आहे. लक्षात घ्या, हे फंड्स माझ्याकडे जुने इन्व्हेस्टमेंट हाताळताना बरेच जणांचे ऍपल म्युच्युअल फंडाचे हे दिसतात. तो ऍपल म्युच्युअल फंड म्हणजे ऍपल कम्प्युटर्सनी ज्या वेळेला स्टीव्ह जॉब्स मध्ये काही वर्ष नव्हता त्यावेळेला अनेक व्यवसाय केले, त्यातला म्युच्युअल फंड हा देखील एक व्यवसाय होता आणि त्यांनी भारतात देखील फंड हाऊस सुरू केलेलं. आता कुठे ऍपल या क्षणाला, पण तोच फंड मर्ज होत आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड हाऊसकडे विलीन झाला. सो फंड कुठला आता बंद होईल, माझे पैसे बुडून जातील, ही व्यवस्था म्युच्युअल फंडामध्ये पॉसिबलच नाही. बिकॉज ही व्यवस्था काय तर ह्याच्यामध्ये ऍसेट, तुम्ही घेतलेल्या शेअर्स, गोल्ड, ह्या त्या ऍसेटला एक व्हॅल्यू आहे. दॅट व्हॅल्यू कॅन नॉट बी झिरो. तुम्ही ज्या वेळेला पतपेढ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला व्हॉलिटॅलिटी नसते, पण ती गोष्ट शून्य होऊ शकते. आता काय ते चिट फंड खूप वेगवेगळ्या नावानी चालतात म्हणा, पण अशा प्रकारचे अनेक चिट फंड येतात, त्यामध्ये पैसे बुडतात. ते आणि म्युच्युअल फंड व्यवस्था हे खूपच वेगळी गोष्ट आहे. म्युच्युअल फंड ही सगळ्यात जास्त रेग्युलेटेड गोष्ट आहे. तुम्ही FD करताना लिहिलेलं असतं का, सब्जेक्ट टू इंटरेस्ट रेट रिस्क, सब्जेक्ट टू लिक्विडिटी रिस्क, कुठली डिस्क्लेमर्स घेऊन घेतात म्युच्युअल फंडामध्ये? प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्ट ही डिस्क्लेमरनी सुस्पष्टपणे मांडलेली असते. तुमचे 100 रुपये इन्व्हेस्ट झालेत तर त्याच्यातनं 2% कुठे गेले, 3% कुठे इन्व्हेस्ट झाले, या सगळ्याचा रिपोर्ट मिळत असतो. ह्याचा किती एक्सपेन्स रेशो आहे, त्या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल जरी झाला तरी मेल करून तुम्हाला नोटिफाय केलं जातं. भारतातली सगळ्यात जास्त रेग्युलेटेड गोष्ट जर कुठली असेल तर ती तुम्ही म्हणू शकता म्युच्युअल फंड आहे. लॉस तो टेम्पररी त्या वेळेला झाला ना. लक्षात घ्या काय होतं, देर इज ऑलवेज अ लिक्विडिटी रिस्क. मी आता पण म्हणालो की अशीच परिस्थिती आपल्याकडे स्मॉल कॅप मध्ये येऊच शकणार नाही अशी वेळ नाहीये. आज झालंय काय, आज सगळेजण उठतायत आणि बघतायत पास्ट रिटर्न स्मॉल कॅप बहुत अच्छा रिटर्न दे रहा है, डाल दे पैसा म्हणून सगळे स्मॉल कॅप घेत सुटलेत. आता होतंय काय, त्या स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे कुठल्या 1000, 1500, 2000 कोटी पण ज्यांचं व्हॅल्युएशन नाही. आता त्या छोट्या कंपन्यांचा व्यवसाय पण छोटा, लिक्विडिटी पण छोटी. पण जर फंड मॅनेजरकडे पैसा येतच सुटलाय तर फंड मॅनेजर किती काळ नुसता कॅशवर बसून ठेवणार. सो त्यामुळे ज्या कंपनीच्या शेअरची वर्थ साध्या भाषेत म्हणायचं झालं तर लायकी 20 रुपयाची आहे, तो देखील 100 रुपयाला पोचलेला आहे.
तर 20 रुपयाची गोष्ट 100 रुपयाला आहे. आता जरा मार्केट खालती म्हणून तो 70 रुपयाला आली आहे. आणि अनेक जण मला म्हणतात नको नको 100 होऊपर्यंत थांबूया. अहो, ज्याची लायकीच 20 रुपयाची आहे ती तुम्हाला 70ला तरी बाहेर पडता येतंय. आता सेबीचं गाईडलाईन्स चांगलं आहे. सेबीचं गाईडलाईन्स चांगलं असतं. म्युच्युअल फंड गाईडलाईन्स चांगल्या आहेत म्हणून तर स्ट्रेस टेस्ट द्यायला लावली आणि सगळ्या इन्व्हेस्टरना दाखवायला लावलं की आतापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम झाला नाहीये, तरी तुम्हाला तुमच्या फंडमधनं 80% पैसे काढायला लागले तर किती दिवस लागतील सांगा. असं प्रत्येक फंड हाऊसनी आपापल्या त्या कॅटेगरी बाबत रिसर्च केला आणि त्यांनी सांगितलं 27 दिवस, 32 दिवस, कोणी सांगितलं 5 दिवस, कोणी सांगितलं 8 दिवस. पण खूप कमी स्मॉल कॅप कंपन्यांचे म्युच्युअल फंड असेल ज्यांनी ट्रान्झॅक्शन प्लस सेकंड डेला वगैरे आम्ही पैसे देऊ असं सांगितलं. इतक्या प्रमाणात स्मॉल कॅपमध्ये खूप बाजूनी चौफेर पैसा वाहत चाललाय. हे गुगल इन्व्हेस्टर पास्ट रिटर्न बघतात आणि इन्व्हेस्ट करतात. मला एक मिनिट आहे, आता 15 इयर्स आपण करणार 15% सेक्युअर होऊ शकेल 15%. हा, लास्ट क्वेश्चन पण ह्याचं मी उत्तर देतोच. काय माहितीये का, 15% रिटर्न हा कुठून आणला, तर आतापर्यंतचा जरी तुम्ही सेन्सेक्सचा प्रवास बघाल तर आतापर्यंतचा ऍव्हरेज रिटर्न हा 16-17% आहे. आणि आता आपल्या बघा हे 14%, 12%, 15% येतात कुठून ना. शेअर बाजाराचा रिटर्न कुठून ना कॅल्क्युलेट करण्याचा एक साधा बेंचमार्क आहे, दॅट इज GDP. सो आपला जो नॉमिनल GDP आहे विदाउट इन्फ्लेशनला ऍड अप न करता जो GDP आहे तो साधारण 11-12% तरी वाढताना दिसतोय. त्या 11-12% 2 ते 3% तरी जास्त रिटर्न मिळू शकता येतात विथ बेटर प्लॅनिंग. सो म्हणून हे 15%. आणि आतापर्यंतचा देखील आपण जे 30 वर्ष झालेले म्युच्युअल फंड आहेत, जे मी म्हणालो 25 फंड, त्या 25 पैकी जवळपास 18 ते 20 फंडांनी हे 18-19% ऍव्हरेज रिटर्न दिलेला आहे. सो 15% रिटर्न हा अचीव करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करत राहाव्या लागतील. से फॉर एक्झाम्पल आपण फोकस काय घेतोय, आता जरच्या काळात विचार केला गेला तर फोकस आपला इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहे का, नुसते लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस घेतले तर तो पक्षाचा डोळा क्लिअरली दिसत नाही ना. आठवते महाभारतातली गोष्ट आहे की ज्यात द्रोणाचार्य विचारतात की तुम्हाला काय दिसतंय, भीम म्हणतो मला आंबे दिसतायत, कोणी म्हणतं मला पक्षी दिसतोय, पण फक्त अर्जुन असतो जो म्हणतो मला पक्षाचा डोळा दिसतोय. सो पक्षाचा डोळा दिसणं, इतका फोकस्ड तुमच्या पोर्टफोलिओवरती आणता येणं, हे त्या यशाच्या मागचं सूत्र आहे. मला वाटतं मी बरेच प्रश्नांची उत्तरं दिली. बाहेर चहा, कॉफी आणि स्नॅक्स आपली वाट पाहतायत. आपण चर्चा कंटिन्यू ठेवूया. तुमच्या कोणाच्याही प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय मी काय हा हॉल सोडत नाही. धन्यवाद.